तर गुड मॉर्निंग मित्रांनो, या अगोदर आपण डिफरन्स बिटवीन सेक्च्युअल अँड असेक्च्युअल रिप्रोडक्शन पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण काही कॉमन मेथड पाहिल्या होत्या की ज्यामध्ये आपल्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शन दिसून येते. त्यापैकी आपण सगळ्यात अगोदर जी आज जे मेथड शिकणार आहोत ती म्हणजे फ्युजन. तर मित्रांनो, ते फ्युजन म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, फ्युजन या शब्दाचा अर्थ होतो की दोन वेगवेगळे भाग होणे किंवा दोन सारखे भाग होणे. तर पहा मित्रांनो, बऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये असेक्च्युअल रिप्रोडक्शन हे फ्युजनच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, या फ्युजनमध्ये नेमकं होते काय ते आपण सगळ्यात अगोदर पाहूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला असं सांगता येईल की इन केस ऑफ द फ्युजन, न्यूक्लियस ऑलवेज डिवाइड्स फर्स्ट. या फ्युजनच्या प्रोसेसमध्ये न्यूक्लियस ही सगळ्यात अगोदर डिवाइड होते. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की हा जर एक सेल असेल यामध्ये असणारी ही न्यूक्लियस, तर फ्युजनची प्रोसेस होत असताना सगळ्यात अगोदर या न्यूक्लियसचं फ्युजन म्हणजे विभाजन होणार आहे आणि त्यानंतर सायटोप्लाझम हे डिवाइड होणार. Therefore, in case of fusion, nucleus always divide first, then cytoplasm divides. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की यामध्ये सगळ्यात अगोदर न्यूक्लियस ही डिवाइड होणार आहे. तर पहा, आपण जर अमिबाचा जर विचार केला तर अमिबामध्ये इन केस ऑफ अमिबा बायनरी फ्युजन इज अकर्स इन एनी प्लेन. हे कोणत्याही प्लेनमध्ये असू शकते. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हा प्लेनचा कन्सेप्ट काय ते अगोदर समजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण प्लेनचा कन्सेप्ट काय आहे हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. तर बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही गोष्टीला डायमेन्शन्स असतात. तर बघा मित्रांनो, मी जर एक शेप घेतला तर मी त्याला असाही कापू शकतो किंवा मी याला असाही कापू शकतो. जर मी याला उभा जर कापत असेल किंवा याला आडवा कापत असेल तर या दोन्ही गोष्टीला मला अलग अलग नावं देता येतात. जर मी याला असा कापत असेल तर हा व्हर्टिकल प्लेन झाला. जर मी याला आडवा जर कापत असेल तर याला ट्रान्सवर्स असा प्लेन म्हणतात. म्हणून डिव्हिजन हे दोन प्लेनमधून होऊ शकते. एक तर ट्रान्सवर्स प्लेनमधून होऊ शकते किंवा व्हर्टिकल प्लेनमधून सुद्धा डिव्हिजन होऊ शकते. तर पहा, आपण जर पॅरामिशियमचा जर विचार केला तर पॅरामिशियममधून आपल्याला हे डिव्हिजन हे याच्या ट्रान्सवर्स प्लेनमधून झालेलं आपल्याला दिसून येते. सो आपण इथं असं लिहू शकतो की इन पॅरामिशियम डिव्हिजन occurs in transverse plane. म्हणजे या प्लेनमधून याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन झालेला दिसते. याच्यामध्ये व्हर्टिकल असं आपल्याला डिव्हिजन झालेलं दिसून येत नाही. बट इन केस ऑफ अमिबा द डिव्हिजन मे अकर इन एनी प्लेन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्लेनमध्ये डिव्हिजन हे होऊ शकते. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे तो म्हणजे बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर बायनरी नावाचा शब्द आपल्याला नेहमी कम्प्युटरमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये बायनरी म्हणजे दोन आणि फ्युजन म्हणजे दोन सारखे भाग होणे. तर बायनरी फ्युजनचा इथे असा अर्थ होतो की ऑर्गॅनिझमचे जर दोन सारखे भाग जर होत असेल तर अशा प्रकारच्या फ्युजनला आपण बायनरी फ्युजन असे म्हणतो. तर बघा मित्रांनो, याच्या बाबतीत जर लिहायचं झालं तर पहिला पॉईंट असा लिहिता येईल आपल्याला की इट इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ असेक्च्युअल रिप्रोडक्शन. ही सगळ्यात सिम्पलेस्ट अशी मेथड आहे की ज्या असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर मित्रांनो, हे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये हे फार महत्त्वाचं आहे. सो बायनरी फ्युजन इज अकर इन ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा. अमिबामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येते. तर पहिला ऑर्गॅनिझम आहे अमिबा, दुसरा आहे पॅरामेशियम,
तर अमिबा आणि पॅरामेशियम यासारख्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बायनरी फिजन दिसून येते. परत युग्लिनाचं सुद्धा आपण उदाहरण यामध्ये कन्सिडर करू शकतो. तर आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला की इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम बायनरी फिजन टेक्स प्लेस, तर बघा मित्रांनो, अमिबाही असू शकतो, पॅरामेशियमही असू शकतो किंवा युग्लिना सुद्धा यामध्ये असू शकतो. सो इन केस ऑफ दिस ऑर्गॅनिझम बायनरी फिजन टेक्स प्लेस. त्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये मुद्दा असा लिहिता येईल की इन बायनरी फिजन बॉडी divides into two equal parts. तर बॉडी दोन सारख्या अशा भागांमध्ये डिवाइड त्यामध्ये होते. तर मित्रांनो, एका सिंपल अशा डायग्रामवरून आपण बायनरी फिजन म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. तर बघा, मी एक अमिबाचं उदाहरण कन्सिडर करतोय. लेट्स कन्सिडर दिस इज अ अमिबा. तर याच्यामध्ये बायनरी फिजन होणार आहे, म्हणजे याच्या बॉडीचे इक्वल असे पार्ट होणार आहे. त्या अगोदरच आपण पाहिलं होतं की बायनरी फिजनमध्ये सगळ्यात अगोदर न्यूक्लियस ही डिवाइड होते, म्हणजे त्यामुळे सगळ्यात अगोदर न्यूक्लियस ही डिवाइड होणार आहे. तर न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की न्यूक्लियसचे दोन भाग आपल्याला यामध्ये दिसून येतील. या पद्धतीने सगळ्यात अगोदर न्यूक्लियस ही या दोन भागांमध्ये डिवाइड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आफ्टर द न्यूक्लियर डिव्हिजन सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन टेक्स प्लेस अँड टू न्यू अमिबा सेल्स आर फॉर्म्ड. या पद्धतीने आपल्याला बायनरी फिजन हे सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मल्टिपल फिजनचा पार्ट पाहायचा आहे. तर बघूया मल्टिपल फिजन म्हणजे नेमकं काय. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मल्टिपल फिजन म्हणजे नेमकं काय हे पाहायचं आहे. तर बघा मित्रांनो, बऱ्याचशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये इन अनफेवरेबल कंडिशन, ज्यावेळेस कंडिशन ही फेवरेबल नसते, त्यावेळेस मित्रांनो ते ऑर्गॅनिझम मल्टिपल फिजन करून स्वतःची स्पेसीज हे नष्ट करण्यापासून वाचवतात. त्या प्रकारच्या फिनॉमिनाला आपण मल्टिपल फिजन असे म्हणतो. तर बघा, यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की एक अमिबाचा जर सेल असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज अ अमिबा सेल, देन या अमिबामध्ये याची न्यूक्लियस हे रिपीटेड डिव्हिजनमध्ये डिवाइड होते, म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा अनेक अशा न्यूक्लियस तयार होतात आणि हा स्वतःभोवती हार्ड असा कोट तयार करतो. त्याला आपण सिस्ट म्हणतो. या सिस्टच्या आतमध्ये याचे अनेक असे न्यूक्लियसचे अनेक असे मल्टिपल डिव्हिजन, अनेक प्रकारच्या न्यूक्लियस याच्यामध्ये तयार होतात. तर यामध्ये आपल्याला मित्रांनो असं दिसेल की न्यूक्लियसचं डिव्हिजन हे मल्टिपल पद्धतीने झालं आहे, म्हणून या पद्धतीला आपण मल्टिपल फिजन असं म्हणतो. सो न्यूक्लियस डिवाइड्स. In case of multiple fission, nucleus divides before the cytoplasmic division. पण यामध्ये आपल्याला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या न्यूक्लियसमध्ये आपल्याला मल्टिपल फिजन झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, यामधून ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन याला अमिबाला मिळेल, त्यावेळेस हे फेवरेबल कंडिशनमध्ये हे आउटर कव्हरिंग याचं ब्रेक होतं आणि ते नवीन अमिबा सेल हे आपले लाईफ सायकल पूर्ण करायला लागतात. तर या पद्धतीच्या डिव्हिजनला आपण मल्टिपल फिजन असे म्हणतो. तर पहा, या मल्टिपल फिजनमध्ये बऱ्याचशा अजून काही प्रोसेस आहेत, तर त्या आपल्याला मित्रांनो उद्याला पाहायच्या. तर आज आपण मित्रांनो फिजन आणि मल्टिपल फिजन याचा पार्ट आपण आज कंप्लीट केलेला आहे. तर मित्रांनो, उद्या आपण परत मल्टिपल फिजन विषयी अजून काही बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.